या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट, ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। भाऊ, आज येवला शहराचा विकास कामा प्रसिद्ध झाला आहे। काय काय आपण घोषणा केली, काय काय उमेदवारांना आता नवीन आपण देणार आहात? येवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आज सकाळी जे आहे येवल्याच्या विकासाच्या संदर्भामधला वचननामा जो आहे त्याचं अनावरण केलं। त्याचबरोबर ह्या वचननाम्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत केलेली कामं त्याचा संक्षिप्त असा लेखाजोखासुद्धा मांडलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काय कामं येवल्याच्या वाढीसाठी आणि येवल्याच्या नागरिकांसाठी करायचे आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही माहिती त्याच्यामध्ये पुरवलेली आहे, ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना जी आहे ती कशी कार्यान्वित होणार आणि त्याचं मार्गक्रमण कसं आम्ही करणार आहोत, त्याची सुरुवात कशी झालेली आहे आणि किती त्याचा साठा होणार आहे, त्याचं जलशुद्धीकरण कसं होणार आहे आणि हा जो प्रकल्प आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 25 वर्षाचा आपण जो विचार करून त्याच्यामध्ये त्याची रचना केलेली आहे। त्याचबरोबर बंदिस्त गटार योजना जी सुरू आहे त्याच्यामध्ये दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे, त्या संदर्भातली भूमिका ही मांडलेली आहे। त्याच्यानंतर कॉन्क्रीट रस्ते जे आहेत ते करायचे आहेत। त्याचबरोबर घन कचरा व्यवस्थापन आज जे आहेत जेमतेम 4 ते 5च गाड्या ज्या आहेत घन कचऱ्याच्या आहेत, परंतु आमच्या येणाऱ्या काळामध्ये असा मानस आहे की प्रत्येक प्रभागामध्ये 2 गाड्या ह्या घन कचरा व्यवस्थापनाच्या असतील, जेणेकरून स्वच्छ येवला, सुंदर येवला, प्रगतिशील येवला ह्या संदर्भातली आमची जी भूमिका आहे ती साकारण्यासाठी त्याच्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर औद्योगिक विकास, रोजगार उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक विकासाची आवश्यकता आहे। त्यासाठी जे आहे कांद्याचा प्रक्रिया उद्योग जो आहे लवकरच आपण सुरू करायचा प्रस्ताव दिलेला आहे। त्याचबरोबर भाजीपाला मॉल, जे भाजीपाला विक्रेते जे आहेत त्यांच्यासाठी अत्याधुनिक असं जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्याच्यावर जे आहे साफसफाई वगैरे करून लोकांना ज्या अतिशय स्वच्छ अशा चांगल्या पद्धतीच्या भाजीपाला ते विकू शकतात, भाजीपाला मॉल। त्याचबरोबर अर्बन हट म्हणजे दिल्ली हटच्या धर्तीवर बचत गटांच्या महिलांसाठी खास करून त्यांनी बनवलेल्या गृहोपयोगी या लोकोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या विकण्यासाठी त्यांना एक अर्बन हटची व्यवस्था आपण करून देणार आहे। व्यापारी संकुल जो आता आपण बांधलेला आहे त्याच्यामध्ये जे आहे विस्थापित लोकांसाठी लवकरात लवकर ते जो लातूर पॅटर्नच्या माध्यमातून तो विषय आपल्याला सोडवायचा आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक व्यापारी संकुल आपण बांधून जे आहे लोकांसाठी जे आहे त्या दुकानांची सोय उपलब्ध करून द्यायची आहे। पैठणीचं माहेरघर येवला त्यांच्यासाठी विणकरांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या कशा राबवायच्या आहेत त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर वस्त्रोद्योग आणि रेशीम मेगा पार्क हा भुजबळ साहेबांनी जे आहे त्याच्या जे अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रपोजल्स बनवून जे आहे तो मंजूर करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर तो कार्यान्वित होणार आहे। पैठणी फेस्टिवल जे आहे त्याचा आम्ही एक जसे पहिले जे आहे आपण नाशिक फेस्टिवल वगैरे सगळं केलेलं होतं, येवला फेस्टिवलही केलं होतं, परंतु आता आमची एक भूमिका आहे की पैठणी फेस्टिवल करायचा, पण तो फक्त येवल्यात नाही तर नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेणेकरून इकडची जे पैठणी जे विणणारे जे लोक आहेत ते आपला स्टॉल जो आहे त्या ठिकाणी लावू शकतील आणि मुंबई आणि पुणे वगैरे इतर ठिकाणी सुद्धा त्याची विक्री करू शकतील, अशा पद्धतीचा हा पैठणी फेस्टिवल करायचा मानस आहे। मनमाड रस्ता जो आहे मनमाड ते नगर रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे आणि त्याचबरोबर त्या विंचूर चौफुलीवर त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, लोकांना फार त्रास सहन करावा लागतो। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मी मध्यंतरी गडकरी साहेबांना भेटलो आणि त्याच्यानंतर त्यांनी जो DPR बनवायला दिलेला आहे जेणेकरून मालेगाव ते नगर हा चौपदरी रस्ताकरण करण्याचं त्यांनी तत्त्वाचा मंजुरी दिलेली होती। त्याचं DPR बनण्याचं काम चालू आहे आणि त्याच्याच बरोबर जे आहे येवल्याच्या एकदम बायपास रिंग रोड काढून जेणेकरून ट्रॅफिक जी शहरामधली जी आहे ती थोडीफार जी आहे मुक्त होऊन जे आहे सुरळीत असा रस्ता हा शहरातून जाऊ शकतो। CCTV सुद्धा आपण लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। 20 तारा ज्या आहेत मोठ्या प्रमाणात 20 तारा ज्या आहेत ह्या येवल्या शहरातून जात आहेत आणि
अडीअडचणीच्या गल्ली बोळ्यातून त्या वरतून ज्या जाणाऱ्या लटकणाऱ्या ज्या तारा आहेत, जसं मी खासदार असताना सिडको ह्या भागामध्ये सर्व 20 तारा अशा वरतून जात होतात, परंतु मी एक ती भूमिका मांडली की कुठल्याही परिस्थितीत सगळ्या त्या भूमिगत करायच्या. त्या सुद्धा भूमिगत करण्याचा आमचा प्लान असणार आहे, जेणेकरून सर्व 20 तारा ज्या आहेत त्या भूमिगत होतील. त्याचबरोबर अनेक त्याच्यामध्ये बस स्थानक आधुनिकीकरण आहे, पूर पाणी व्यवस्थापन आहे, कम्युनिटी सेंटर आहे, वेगवेगळे सामाजिक आणि जे आपले महापुरुष आहेत यांच्या नावाने जे आहे वेगवेगळे कम्युनिटी सेंटर्स काढून वेगवेगळ्या समाजातील घटकांना जे आहे त्याच्यातून लायब्ररीज असतील किंवा त्यांच्यासाठी त्यांचे कार्यक्रम आयोजनासाठी काही जी जागा लागते ती सुद्धा उपलब्ध करून देण्याचा ह्याच्यामध्ये आम्ही म्हटलेलं आहे. नगरपालिकेचं आधुनिकीकरण करायचं आहे. आरोग्य सुद्धा सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये जे आहे आपण डायलिसिस सेंटर वगैरे आपल्याला करायचं आहे. डॉक्टरांची संख्या वाढवायची आहे जे ग्रामीण रुग्णालयांमध्ये, ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये प्रस्तावित केलं आहे. क्रीडासाठी जे आहेत क्रीडा संकुल आपलं जे आहे बांधलेलं आहे त्याचं आता नूतनीकरण चालू आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अजून वेगवेगळ्या क्रीडाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही टेनिस कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट हे आधुनिक कशा करता येईल ह्याच्या संदर्भाची माहिती दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचा हुडकोंचा घरांच्या इकडे जे आहे ते बिल्डिंग्स जे आहे ते खाली आहेत, रस्ते वर झालेले आहेत, पाणी भरतं आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी सगळं घरात येतं. म्हणून तिकडे जे आहे ते कंप्लीट हुडकोचा जे काही घर आहे, जे वस्ती आहे त्याचं प्लॅनिंग करून म्हाडा किंवा कुठची वेगळी गृह योजनाच्या माध्यमातून, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, कुठच्या तरी माध्यमातून ह्या सगळं हुडकोचा परिसर जो आहे नाविन्यपूर्ण रीतीने कसा आपल्याला बांधण्यात येईल ह्या संदर्भाची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये नमो उद्यान म्हणून जे आहे आम्ही गार्डन प्लॅन करतोय मुलाबाळांना खेळायसाठी, फिरण्यासाठी, विरंगुळ्यासाठी. असं आधुनिक चांगलं गार्डन नाहीये, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ते गार्डन प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्याबरोबर सागर तलाव जो आहे आपण काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर त्याचा गाळ उपसा वगैरे करून कंप्लीट जे आहे तो साफ केलेला आहे, परंतु त्याच्या आजूबाजूला जे आहे जी जागा आहे त्याच्यामध्ये जे आहे जॉगिंग ट्रॅक जो आहे आम्ही प्रस्तावित केलेले आहे. असे अनेक जे आहेत कामं या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्हाला करायचे आहेत. जी कामं चालू आहेत ती चांगल्या क्वालिटी ह्यांनी पूर्णत्वास आणायची आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी जे आहे आपलं जुनी महापालिका आहे त्या जुन्या महापालिकेच्या इथे आम्ही जे आहे ई लर्निंग म्हणजे एक लायब्ररी आणि हॉल असा प्रस्तावित केलेला आहे. त्याचं आराखडा सुद्धा तयार आहे, लवकरच त्याचं काम सुद्धा सुरू होणार आहे. अशा रीतीने जे आहे हा वचननामा आहे, त्याच्यामध्ये खूप काही ज्या सुविधा लोकांसाठी खऱ्या म्हणजे उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या आम्ही ह्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळात निश्चितच येवलेकर जे आहेत ह्या माध्यमातून आशीर्वाद देऊन आपल्याला आपले सर्व उमेदवार जे आहेत हे भरघोस मतांनी निवडून देतील आणि भुजबळ साहेबांवर दाखवलेला विश्वास त्याचे सार्थ करतील. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.